मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठा वाढला। 7 जलाशयांमध्ये 80.45% पाणीसाठा। मागील 10 वर्षांमध्ये मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांचं निर्जंतुकीकरण तसंच तलावातील गाळही काढण्यात आलेला नसल्याचं समोर। माहितीच्या अधिकारामध्ये मुंबई महापालिकेचीच माहिती। लालबाग परळमधील फेरीवाल्यांचं महापालिकेविरोधात उपोषण। महिनाभरापासून फेरीवाल्यांना बसू दिलं जात नसल्यानं मराठी फेरीवाले आक्रमक। मुंबईच्या अंधेरीमध्ये मद्यपान करून तरुणाची कार चालवताना स्टंटबाजी। स्टीअरिंगला लटकत कार चालवण्याच्या नादात अपघात, व्हिडिओ व्हायरल। विरारच्या मुलजीभाई मेहता शाळेसमोर प्राध्यापिकेला कारची धडक। उपचारांदरम्यान मृत्यू। आरोपी शुभम पाटीलवर अर्नाळा सागरी पोलिसांकडून गुन्हा दाखल। ठाण्याच्या घोडबंदर रोडवर ट्रकचा अपघात। पातलीपाडा पुलावरती एशियन पेंट्सचा ट्रक उलटला। ट्रकमधील जवळपास सर्वच डबे तुटल्यामुळे कंपनीचं मोठं नुकसान। कल्याणच्या सहजानंद चौकामध्ये होर्डिंग कोसळलं। 2 ते 3 जण जखमी। मोटरसायकलसह 4 चाकी वाहनं होर्डिंग खाली अडकली। मुंबईच्या केईएम रुग्णालयामध्ये पहिलं हार्ट ट्रान्सप्लांट यशस्वी। रुग्णाला गुरुवारी देण्यात आला डिस्चार्ज। नवीन प्रत्यारोपित हृदय 60% पंपिंग क्षमतेसह कार्यरत, डॉक्टरांची माहिती। ओवळा माजीवाडा विधानसभा मतदारसंघातील विकास कामांची आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून पाहणी। पुढील महिन्यामध्ये लोकार्पण होण्याची शक्यता। कल्याण सहजानंद चौकामधील होर्डिंग दुर्घटनास्थळाला भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली भेट। 30x40च्या वर होर्डिंगची लांबी रुंदी असेल तर परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची सोमय्यांची मागणी। ठाण्याचे खासदार नरेश म्हस्केंनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली। ठाणे लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रश्नांबाबत दोघांमध्ये चर्चा। राज ठाकरे उद्या मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार। राज्यातील विविध विषयांवरती राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। विधानसभेच्या दृष्टीनं राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला महत्त्व। विकास कामं दाखवा आणि 1 लाख मिळवा। भाजप आमदार मंदा म्हात्रे यांचं स्वपक्षीय आमदार गणेश नाईकांना आव्हान। नाईकांनी काहीच काम न केल्याचा म्हात्रेंचा दावा। कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अनोखा बॅनर लावून शासनाच्या योजनेची उडवली खिल्ली। कल्याण डोंबिवली महापालिकेची लाडकी नागरिक त्रस्त योजना। माझा लाडका रस्त्यावरचा खड्डा, माझा लाडका रस्त्यावर तुंबलेलं पाणी असा बॅनरवर आशय। जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींची ओळख पटली, मात्र सर्व आरोपींचा मोबाईल बंद। पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू। हल्ल्यासाठी वापरलेली गाडी केली जप्त। काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी यांच्यावर खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। वांद्र्यामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सर्वेक्षणात अडथळा आणल्याचा आरोप। सिद्दीकी यांच्यासह 7 ते 8 जणांवर गुन्हा दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।